नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढील नवनवीन भाग दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता पार्थ काव्याला म्हणतो की चवीच्या बाबतीत तर तुम्ही आईलाही मात दिली आहे आणि तेवढ्यातच मग मालिनीची तिथं एंट्री होते आणि ती पार्थला म्हणते की कोणी मला मात दिली आणि इथे नक्की काय चालू आहे। तर दुसरीकडे नंदिनीने जे जीवाने घर बनवलेलं होतं, जे मॉडेल बनवलेलं होतं, ती खाली फेकून दिलेलं आहे। तर जीवाला त्याचं खूप वाईट वाटते आणि तो लगेच ते उचलण्याचा प्रयत्न करतो आणि नंदिनीला म्हणतो की अगं मी हे किती मेहनतीने बनवलेलं होतं आणि ते आता तुटलं आहे। त्यावेळेस नंदिनी ही म्हणते की हे काड्यांनी बनवलेलं मॉडेल जे आहे हे तुटलं म्हणून तुम्हाला एवढा त्रास होतोय आणि मी इथे 10 वर्षापासून हे घर बनवलेलं होतं, मला किती त्रास व्हायला पाहिजे। आता फक्त तुमच्या एका चुकीमुळे माझ्या 10 वर्षाचं स्वप्न मातीत मिळालं आहे। त्यावेळेस मात्र जीवाकडे बोलायला काही उत्तर नसते। इकडे मालिनी काव्याला म्हणत असते की अगं तुला जराही लाज वाटत नाही का। त्यावर काव्य हे तिला आता प्रत्युत्तर देते आणि म्हणते की आई म्हणून तुम्ही जे काही करताय हे तुम्हाला शोभते का। मालिनी आता चिडून तिला म्हणते की तू या घरातून माझ्या पार्थच्या आयुष्यातून निघून का जात नाहीस एकदाची। तर काव्य हे म्हणते की हो ठीक आहे, मी त्यांच्या आयुष्यातून आता कायमची निघून जात आहे। असं म्हणत काव्या तिचं सर्व सामान कपडे वगैरे पॅक करते आणि ती आता निघून जात आहे। तर इकडे नंदिनी आता जीवाला म्हणत असते की मी फार काळ तुमच्यासोबत आता राहू शकत नाही। असं म्हणत आता नंदिनी ही तिथून आता निघून जात आहे। जीवा तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण नंदिनी मात्र आता एकदाही मागं वळून पाहत नाही किंवा जीवाचं एकही ऐकायला तयार नाही। जीवा आता खूपच अडकलेला आहे। तिकडं काव्याच्या आयुष्यात देखील एक नवीन वादळ निर्माण झालेलं आहे। तर मंडळी, काय खरंच हे दोन्ही कुटुंब विखुरले जाणार आहेत? आता हे या मालिकेच्या पुढील भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आता येणारे पुढील भाग पाहायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या मालिकेचे नवनवीन भाग दररोज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।